तर आता इथे मी आलेली आहे. आता कोणकोणते भांडे द्यायचे ते तुम्हाला दाखवते. हे 2 पातेले आणि राहू देते. हे काय खिशी वगैरे घेतली तर त्याच्यासाठी हे राहू दे ना. ही एक कढई देऊन टाकणार. शकता इथे सेल चालू आहे असं पूर्ण बिडाचं बघते बघते बघू शकता. हे पण मस्त आहे ना भांड. इथं आहे असं घ्या माझ्याकडे किती मोठी भांडी. तर इथे भांडे घेऊन झाले आहे. पल्ला केळी घेतली इथे आणि मस्त मला ना बिडाचं तवा मिळाला आहे फिश करायला वगैरे. खूप कधीच इच्छा होती घ्यायचा आणि एक चहाचं पातेलं छान मिळाले. घर जाऊन दाखवतो कसं राहतो. याला बीडचं म्हणतं बरं का आजी. हा हे कुठे कोल्हापूरला असे बनतात भांडे हे. हा ते आप्याचं आप्पे नाही का बनवतात बघ तिकडे कोल्हापूरला. बघ ना आजी आता लोक म्हणतात बाया म्हणतात की अल्युमिनियमचे भांडे वापरल्याने हे कॅन्सर असं होतं म्हणे. म्हणे ग. हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. इतक्यात एक्सरसाइज केली आणि चेहरा वॉश केलेला आहे. तर 1 तासाची एक्सरसाइज केली आज, लवकरच केली. आणि आता ना घरातलं सगळंच आवरलेलं आहे माझं. स्वयंपाक पण सकाळी झालेला आहे. मस्त फ्लावर आणि फरसबीची भाजी केली आहे जी माझ्या बहिणीकडून आणली होती. फरसबी आजीनं आम्ही निवडली होती. ते आता ते काही शेअर करता नाही आला तुमच्यासोबत. आजी ते असले की घरात म्हणजे काही लसूण सोलून दे, हे करून दे, काही काही करतच असतात. तर बघू आता जमलं तर तिला आज मी आजीला सांगेल चल माझ्याकडे येते का बघू. आणि तेच रुपालीकडे थोडं वेळ जायचंय. आणि तिच्या इथे एक भांड्यांचं दुकान आहे, तिच्या जवळच आहे थोडंसं शॉप ते. तर तिथे सेल चालू आहे भांड्यांवर. आणि बायकांना तुम्हाला माहिती बायकांना खूप भांडे घ्यायला आवडतात. तर मला ती म्हणे तिथे आपण ना आपल्या जुन्या वस्तू असतात ना, जुने अल्युमिनियमचे भांडे किंवा लोखंडी भांडे, स्टीलचे भांडे काय असेल ते देऊन त्या वस्तूंवर आता किलोप्रमाणे भरतात. मग ते देऊन त्याचे काय पैसे होतील त्याच्यामध्ये आपण दुसरं एक्सचेंज भांडं घेऊन येऊ शकतो. तर माझा विचार चालू आहे. माझ्याकडे खूप अल्युमिनियमचे पातेले आहे. तर ते आणि पॅन कढई आहे. तर ते गोळा करून तिच्याकडे जाईल. ते देऊन काहीतरी 1-2 भांडे असतात ना वेगळे थोडेसे स्टीलचे किंवा दुसरे ते घेऊन येईल किंवा दुसरं काहीतरी वस्तू घेऊन येईल. तर ते तुमच्यासोबत शेअर करेलच मी. तर आता थोड्या वेळाने माझं आवरलं का ते भांडे काढते आणि कोणकोणते भांडे द्यायचे मला ते पण तुम्हाला दाखवते. कारण अल्युमिनियमचे भांडे ठेवून काही उपयोग नाही. आता आपण काही वापरत नाही आणि खूप जण म्हणतात की त्याच्याने कॅन्सर होतं किंवा काही होतं. तर त्यामुळे मी म्हटलं देऊन टाकू, स्टीलचेच वापरू. आणि स्टीलचेच मला ते त्याच्यावर काही विश्वास नाही की कॅन्सर होतो वगैरे त्याच्यावर अल्युमिनियमच्या भांड्यांमुळे. कारण पहिले जुने लोक 100-100 वर्ष जगलेले ते अल्युमिनियमच्या भांड्यातच जेवण बनवत होते. तवलीमध्ये मस्त वरण बनवायचे, सगळं त्याच्यात बनवायचे. तर त्यांना काही झालं नाही आजपर्यंत. ते किती वर्ष जगले ते लोक, जुने लोक. आता माझ्या आजीकडे पण आहेत काही भांडे जुने. तर डब्बा पण असायचा, टिफिन असायचे, सगळे अल्युमिनियमचेच असायचे, कळशा वगैरे. तर मला नाही वाटत की त्याच्याने काही होतं. पण मग कसं आता माझ्याकडे मी का बदलते, माझ्याकडे डिशवॉशर आहे. डिशवॉशरमध्ये अल्युमिनियमचे भांडे वगैरे काही चालत नाही, ते काळे होऊन जातात जर टाकले तर. त्याच्यामध्ये स्टेनलेस स्टीलचेच चालतात भांडे. स्टेनलेस स्टील किंवा मग सिरामिक, प्लॅस्टिक वगैरे ते असेच चालतात, पितळाचे चालतात. तर त्याच्यामुळे मला त्या हेतूने मला घ्यायचे, मला बदलायचे भांडे. असं नाही की मला त्याच्यात ते भांडे अल्युमिनियमचे भांडे त्याच्याने कॅन्सर होतं वगैरे त्या हेतूने नाही बदलायचे. मला फक्त डिशवॉशरमध्ये जे चालतील भांडे तसे घ्यायचे आता. तर तेच आता मी थोड्या वेळाने माझं आवरून ते भांडे काढणार. कोणकोणते भांडे द्यायचे मला ते सुद्धा तुम्हाला दाखवणार. आणि मग रुपालीकडे जाऊन आम्ही दोघे जाऊ त्या भांड्यांच्या शॉपमध्ये आणि तिथे कोणतं भांडं घेईल ते तुम्हाला दाखवेलच. चला आता माझं आवरून घेते आणि त्याच्यानंतर बोलते. माझं आवडलेलं आहे चिंच आवडलेलं असेल. आणि इथे मी ना कोथिंबीर वडी करते, ज्या काल केले होते माझ्या बहिणीला, बघू शकता, चहा सोबत. आणि इथे माझ्यासाठी राईस नंतर खाण्यासाठी राईस बघा ती मस्त झालेली आहे. चहा पण येते. आणि मला इथले भांडे काढायचे आहेत.
इथे बघू शकता खूपच भांडे आहेत. आता कोणकोणते द्यायचे ते तुम्हाला दाखवतेच नंतर. चला. तर आता इथे मी आलेली आहे. आता कोणकोणते भांडे द्यायचे ते तुम्हाला दाखवते. हे 2 पातेले आणि राहू देते. हे काय खिशी वगैरे घेतली तर त्याच्यासाठी हे राहू दे ना. ही एक कढई देऊन टाकणार. त्याच्यानंतर मला असं वाटतं की हे पण देऊन टाकावं. एक हे बाकी कुकर देऊन टाकते. ह्या कढया बघू शकता 2 आणि ही एक कढई. तर एवढं देऊन टाकते. आणि मला ना तळण्यासाठी मी कढई वापरत होती काही तळायला, पण आता लोखंडी कढई आहे. पण एक छोटी लोखंडी कढई घेईल त्याच्यामध्ये तळेल. अशा ह्या 2 कढया. हे आता घेतलं होतं बिर्याणीसाठी तर हे राहू देते. हा पॅन तवा आहे हा. तर याच्यावर काही गोष्टी करायची पण हा खूपच खराब झाला आहे. तर हा पण ठेवून टाकते. ठेवून काहीच उपयोग नाही एवढे भांडे हे. त्याच्यानंतर ही कढई आणि हा पॅन राहू देते. हे लागतात कधी मधी त्याच्यामुळे. इथे घातले आहे हे पण देऊन टाकते. बघू शकता. हे एक पातेलं आणि हे कास्ट आयरनचं होतं झाकण. तर हे कशाला लागेल काय माहिती, उपयोगात पडेल. तर मला वाटतं हे पण देऊन टाकावं, पण काय करू, ठेवू की नाही नको. खूप जड आहे कास्ट आयरनचं. हे कसलं तर झाकण आहे, भांड्यावरचं झाकण. बघू असं एकदम जड आहे हे. तर हे नाही देत. हा खेळ. हो हा. आणि हे काही हे राहू देते. हे अँटिक सारखं वाटतं तर हे राहू देते. तर असे एवढे भांडे देते. एवढे भांडे
द्यायचे आहे. आता एवढे भांडे देऊन कोणतं भांडे येतं काय येतं ते दाखवेलच तुम्हाला मी. चला आता हे आवरून घेते, पिशवीत भरते. तर आता हे भांडे यात घालून घेते पिशवीमध्ये. तर हे पण देऊन टाकते भांडे. तर असे एवढे भांडे घेतलेले आहे, भरपूर आहे. याचं वजनच खूप असेल मला वाटतं 4-5 किलो. तर एवढे देऊन टाकते भांडे. भांडे ठेवलेली पिशवी आणि रुपालीसाठी लसूण घेते एक जोडी, तिला न्यायचं आहे. तिला आता थोड्या वेळाने निघते, ती घरी पण आली असेल, तिला फोन करते आणि म्हणजे निघू आम्ही. चला भांड्यांच्या दुकानात आली. आता मी पातेले हे का सगळे छान आहे. ती हंडी बघ मस्त ही इथे सेल चालू आहे असं पूर्ण बिडाचं बघते बघते बघू शकता. 2-3 भांडे सिलेक्ट केले मी. आता बघू तिथे काय होते, एक्सचेंजचे किती पैसे होतात. हे एक आहे हे पण मस्त आहे ना भांड. हे बघ इथं आहे असं घ्या माझ्याकडे ना किती मोठी हंडी. हे बघ तवा, हे अशी छान आहे का. हे तवे पण 2250 ला का. हा पहा हे छोटा बघ असा घेऊन टाकी एक तुला. हा छोटा आहे. हा तवा आहे ना तुम्हाला 800 रुपयाला जाईल. हे असं तरी घेऊन टाकते कास्ट आयलंडचं फिश वगैरे तळायला. काय करायचं, फिश डोसा फिश वगैरे. पोळ्या पण छान. अगं कढया पण अशा भारी निघाल्या त्याच्या. मी ते सोनगिफ्ट मध्ये बघितलं कढया वगैरे छान. हे पण मस्त आहे. हे बघते बरं मी याच्यात. हे बघ इकडे भांडे बघ. आणि हे नको आता असे नको ना आता बघूच नको. हे नाही आपल्याला आवडत. तर इथे बघू शकता सगळे ऑफरला भांडे आहेत. कोणत्या कंपनीचं आहे. एक विनोद कंपनीचे होते ना काहीतरी. विनोदचे पण राहते. मग विनोदचे नाही का. आता इथे नाही लावलेले. मोठे साईज असं मोठे नाही, छोटे छोटे साईज. हा छोट्या साईजचे दाखवा ना बरं. मग एक मिनिट त्याच्यावर एमआरपी लिहिलेली, डिस्काउंट करून लिहिलेलं त्याच्यावर का. काय छोटे पुढे आपण पुढे बघू ना. हा बरं इथलं मग मला ना हे एक फक्त एक आवडलं. मग हे ना नाही तर मग बिडाचं हे असं घ्यायला पाहिजे आपण ते पोळ्या खाली. पण हे पण चांगले आहे गणपताई. ऑफरला नाही प्लास्टिकची नाही याच्यामध्ये स्टीलची जाळी नाही. स्टील वाल्या नाही प्लास्टिक मध्ये. बघू शकता इथे सगळे हे ऑफरला भांडे आहेत. हे पूर्ण कुकर वगैरे. हे आता इथे प्राइस आहे बघू शकता 2800. तर हे 2026 ला जाईल हे भांड. आणि हे कुकर स्टीलचं 4290 तर 3000 प्राइस असं. आणि इथे बिडाचे बघू शकता हे असं. हा छोटेच असतात. दाखवा हे हा पण छान आहे ग. छोट्याचे असतात एवढंच पोळ्या राहतात ना आपल्या साईज. एवढं थोडे मोठे राहतात. तो 900 रुपयाला जाईल. काय मग हा चांगला. हा चांगला मग ना 100 रुपये वर.
काही बोलतात विषय ते ताट्या आणायला गेले कोणी. तर इथे भांडे घेऊन झाले आहे. पल्ला केळी घेतलेली इथे आणि मस्त मला ना बिडाचं तवा मिळाला आहे फिश करायला वगैरे. खूप कधीच इच्छा होती घ्यायचा आणि एक चहाचं पातीला छान मिळाले. घर जाऊन दाखवतो तर पण पल्ला केळी घेते. मग आता घरी चाललो. झालं एक्सचेंज आणि ऑफर पण होती भांड्यांना भरपूर. चला पावडा घेऊन घे कियारा. हा मस्त लागतो. नीट बस आणि जशी रांगेत बसली शाळेत. केळी पण आहे. केळी खायची आजी घे नाही ते याला दे आजी सँडविच पुरवा. हा आणि त्याचे गाडीतला वेगळा ना ते दोघांची भारी पावडे खातात. तोडून दे रे अनिश. ते बाई याला येत तिला. हा तोडून दे रे तिला तोडून आणि तिला तोडून दे पावडा तोडून दे तिला. हा दे तोडून. बघ कसं तोडून देतो. गरम आहे तरी. गरम गरमच खा दे त्यांना. गरम खाऊन बघ ना. नाही ना खान तर वर थांब आपण खालीच बसू. जर आजी तोडतो. मी तर खात नाही पण आता खाते. एवढा नाही ग. हे घे. हा घे खा. गरम गरम भारी लागतं. तर मस्त पाववडे भेटतात इथे. खूप छान गाड्यावरची छान. अगं स्वीट मधले नाही चांगलं लागत. हे गाड्यावरची भारी लागतात मस्त. गाडीवर गावातले मस्त आहे. मग मला लागते. वाव आजी मागं सांगशील ती बॉटल नीट ठेव. केवढा जड राहतो बघ तवा. जड ग राहतो. अगं मी तेच म्हणत होती. किती ना काहीतरी काढायला ना. हे खूप महाग भेटतात असे. आता ते हेच किती महाग होतं ते आप्यांचं. ऑनलाईनला पण महाग आहे. ऑनलाईन पण महाग आहे खूप. पण ती पहा खाली गेला का 2 तुकडे झाले. आणि हे बघ हा ही अशी प्राइस बघ 795 आहे. 800 रुपयाला आहे. आवडला का तिने दुसरी तिथं होती ती का. मस्त आहे बघ. हे बघ ना म्हणजे 800चा आहे. 800 रुपयाला ताईने घेतला. 1000ला उघड ग. ते ठेव खाली. भारी आहे. पोळ्या ठेवायला ग. आणि हे डबे आणले तिने. तिला शाळेला लागतात ना. बरं झालं. मस्त आहे ना. मस्त भारी बघ मध्ये. आणि सांगू गरम राहील अगदी पा. हा गरम डबल लेअरचा असतो ना तो. हा डबल. जसं थर्मास कसा असतो रुपालताई. थर्मास सारखा राहतो तसं आहे थर्मास. का? हा गरम भारी ना एकदम मस्त आहे. मोठे मोठे पोळ्या. तू मोठाच घेतला ना तो डायरेक्ट तो. हा हा मी म्हटलं ते 900चा होता. हा आणि म्हटलं 100 रुपये टाकून. नाही का. हा मोठा आला ना. हे बघ. आणि अशी त्याची प्राइस जास्त असेल. अशी 2200 का काय. बापरे. 2250. आणि हा कितीला मिळाला. 1000. हे डबे परवडलं का ग. स्टेनलेस स्टील. आता स्टेनलेस स्टीलचे किती महाग भेटता. हे डबे घेतले तिने शाळेला. मस्त मस्त आहे. अरे बाई डबे आणले. हे बघ रे. हा पण घेऊन जातो ना. त्याला पण कसं राहतो. याला बीडचं म्हणता बरं का आजी. हा हे कुठे कोल्हापूरला असे बनतात भांडे हे. हा ते आप्पे नाही का बनवतात बघ तिकडे कोल्हापूरला. असे ना लोखंडी वापरतात ना. हे चुलीवर पण भारी भांड हे ठेवून पोळ्या बिळ्या. पण हे गॅसवर माशी मिशे. आता हे साऊथ इंडियन लोक नाही का याच्यावर माशी बिशे तळतात. हा साऊथ इंडियन तिकडचे ग कर्नाटकचे. लोखंडच म्हणजे लोखंड आणि अर्ध वेगळं म्हटलेलं ते. हा बिडाचं म्हणतात त्याला. बिडाचं असं असं खूप महाग भेटतो. 2500-2600 ला. हा असं दुकानात घ्यायला गेलं का. पण मग भेटला जाऊ दे. येऊन गेले मूड. हा याच्यात मग फिश बिश असं काही नाही. डोसा उत्तप्पा करायला भारी आहे. असे 2. आणि हा का ग विनोदचा भेटला म्हणून ना ग. नंतर मी बघितलं विनोद आहे असं. आता याची प्राइस किती याच्यावर 800-900 याची. हा अमेझॉन वर. हा आपलं 580 मोडी मध्ये. कपडे कुठे ठेवले ग. कोणते.
किती ठेवली? तर हे 2 भांडे घेतले बघू शकता या मी. इथून आलं तर अगं ठेवली. आणि ते हे रुपालताईने घेतलं पोळ्यांचा डबा इतका छान आहे. मी नेली मस्त. की पुढे आला आपले बबलू भाऊचा आणि हे डबे आहेत. पिंट्या भाऊचा. तर हे तिने घेतले रुपालताईने, हे तिने असंच घेतले आणि मी एक्सचेंज वर घेतलेले आहे. घेतलं होतं. कसे वाटले आजी तुला भांडे? अरे हा तू बघितलं होतं का असं कधी तवा? तो असं बघितलं. नाही बघितला ना. तुमच्या हेच काय ॲल्युमिनियमचे ते हा, ते हे बघ ना आजी, आता लोक म्हणतात, बाया म्हणतात की ॲल्युमिनियमचे भांडे वापरल्याने हे कॅन्सर असं होतं म्हणे. खत म्हणे गो. आताची म्हणता ग, पण पहिले तुम्ही तेच वापरले ना ग, किती लोक जगले ते. आता भागा आजी आपली ते तर तेच वापरत असेल ना पहिले, पातीले बितीले, आणि ते तर किती जगले ते आईशी ना. काय बी काढतात ते आता ना ग, का करू पलताई बर का, काय बी काढतात आणि तेच हे ना तवली मध्ये डाळ करायची. किती लोकं होत्या. मम्मीच दिली होती आखी नापू. पहिले ॲल्युमिनियम चांगलं, आता तर भेसळ वाटतं म्हणून ग ते. ते अनुमेनने ते जर्मन काय म्हणतात, जंगलचे. जर्मलचे ना, हा पण भारी निघतात. ते चांगले ना. ते तवलीमध्येच बघ तू करायची भारी ना उडदाची डाळ. तेवढी ती. मग मला तर लय आवडायची ना, मी यायची तर करायची. तू गेली का लगेच टाकली उडदाची डाळ चुलीवर. आणि चुलीवर तेच भांडे ना तेव्हा उपयोगाचे, ही स्टीलचे काही उपयोगाचे नाही ग. हा तर तेव्हा मग काय गॅस नाही काय नाही. मग आता गॅस नाही चुलीवर भारी लागतं. चुलीवर भारी. तर तेच म्हणून ॲल्युमिनियमचे टाकले देऊन बदलून. मग हे आता असे स्टीलचे आहे सगळे माझे. आणि हे तर मासे लोखंडी चांगले राहतात ना वापरायला. म्हणजे हे असे चांगले भांडे. हे तर चहाला घेतलं मी बरोबर मस्त. हँडलचं मस्त असं. आणि रुपालताईचा पण मस्त मला आवडला पोळ्यांचा डब्बा. हा. हा? नाही आहे फायबरचा डब्बा आहे, पण हा आता स्टीलचा. हे कसं घासायला पण चांगलं ना, मस्त. आणि एकदम मोठी साईज आहे ग. हे बघ ना किती मध्ये जाड आहे एकदम. हा डबल टिबल. डबल असं डबल लेअरचा आहे म्हणजे बघ. आणि इथून वाफ निघून जाते बघ ही अशी इथून पोळ्यांची नाही गरम वाफ असते ती. एकदम डबल लेअरचा आहे तो असा. याची प्राइस किती होती? 2200. हा पण तो 1000ला भेटला तिला. 1000 काहीतरी 1500ला. राहून जाते. हे उपयोगाचे आहे ना रोजचे पोळ्या बिळ्या ठेवायला. निघतोय आणि कारण आता 5:30 वाजले आणि पाऊस पण थांबलाय. म्हटलं आता जाऊ चहा घेतला. आजी येतो मग. हा तर आता जातो. आणि आता मामा पण आजीला घ्यायला येत आहे. नाही तर मी घेऊन जाणार होती, पण आता तिच्या डोळ्यांचं वाटतं काय करायचं. हा डोळ्यांचं करायचंय. मम्मीला मला पण म्हणत तिकडे जाणार आहे ना, तर नाही तर मी तिला घेऊन गेली असेल. आता पुढच्या वेळेस आली का तेव्हा माझ्याकडे सोनताईकडे जाईल ना, तेव्हा माझ्याकडे येईल ती. सोनताईकडे गेली का तू तिकडून नाशिक यायचं माझ्याकडे बरं का. गणपतीत जायचं. गणपतीत हा गणपती जायचं. मस्त गणपती राहतात तिकडची. पुण्याची गणपती भारी ना. ते दगडूशेठचं गणपती बघ किती मस्त आहे. सांगितलं बाय मला हा बसून लागायचं तिथं पुण्याच्या बसने. सांगते. हा मग सीमा पण आहे ना, तिलाही भेटायला जायचं तिथून. तिकडून आली का मग माझ्याकडे ये मग तू. हा तर आता आजी मामाकडे जाईल. माझ्या मामांकडे इथेच राहता माझे मामा, तिथे जाईल. तर जाऊ द्या आता पुढच्या वेळेस येईल आजी आपल्याकडे. तर चल मग. हा ऑपरेशन करणार का? तपासणार ना. तिचे डोळे तपासायचे, चष्मा बदलायचा आहे, त्याच्यामुळे मामा घेऊन जात आहे तिला. तर पुढच्या वेळेस येईलच माझी आजी. खूप खेळलोय आजीकडे आम्ही. आमच्या तिकडे घरी सुट्ट्यांमध्ये आजीकडेच जायचो. खूप मजा यायची ना आजी. किती खेळलो बापरे. आम्ही तिघी बहिणी तर आजीकडेच राहायचो. गुड्डीला तर एवढं माहिती नाही, पण गुड्डीला नाही, पण सोनताई मी आणि रुपालताई खूप यायचो. खूप रुपालताई मग एवढी राहा. किती ना शेतात जायचो, काय जमा करायचो मग एवढी. चल मग आता नंतरच भेट होईल. आता काय माहिती आपली ये. हा पण किंवा सोनता येईल ना त्यासोबत निघून जायचं. आता येईलच ना ती. याला लतीला भेटायला येईल ना तेव्हा तिच्यासोबत निघून जा. आता डोळे हे करून घे. जो बाय गाजी बाय. तर त्या अनिसला पण लागून गेलं सायकल मध्ये. त्याचा हात घेऊन गेला.
तर त्याला पण लागून गेलं. तर त्याला आता झोपवते रुपालताई तिकडे. आणि आता आम्ही निघतो मग. ते पर्स सांगते ना माझी. आधी पर्स सांग का माझी. पर्स ही ग पर्स इथे. हे बघ इथं पर्स आहे माझी. हा ते आण. हा आण. चला चहासाठी भांड मस्त त्याच्यात चहा करते पहिल्यांदाच. आणि विनोद कंपनीचं आहे ना, तर एकदम चांगली क्वालिटी असते विनोद कंपनीची. कारण माझ्याकडे कढई पण आहे मोठी, तिथूनच घेतली होती मी मोठी अशी कढई आहे. आणि आता हे विनोद कंपनीचंच आहे, बघू शकता. चहासाठी भांड मला पाहिजे होतं हँडलवालं, मस्त घेतलेलं आहे. आणि आपलं हे कास्ट आयरनचं स्पेशली फिश तळण्यासाठी घेतलं आम्ही. हे कास्ट आयरन मस्त आहे एकदम.